हॅलो. आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा 10 मार्च 2026च्या एपिसोडमध्ये नंदिनी आणि जीवा लग्नानंतर एकांतात वेळ घालवत असतात. दोघांनाही दुरावा सहन होत नसतो. दोघं एकमेकांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात. इतक्यात दरवाजावर थाप मारली जाते आणि इतक्या रात्री अचानक कोण आलं हा प्रश्न दोघांनाही पडतो. तर काव्या आणि पारच्या रूममध्ये पार थोडा भावूक झालेला पाहायला मिळतो. कारण काव्याने खास त्याच्या रूममध्ये दोघांचे हसरे फोटो लावलेले असतात. त्या दोघांचं पहिलं लग्न झालेलं तेव्हा ते काव्याच्या मनाविरोधात असल्यामुळे दोघेही त्यात हसत नव्हते. आता हे लग्न दोघांच्याही संमतीने झालं असल्यामुळे तिने दोघांचाही छान हसरा फोटो लावलेला असतो. तो दिवस आणि आजचा दिवस यामधले फरक आठवून पार थोडा हळवा होतो. मग काव्या त्याला समजवते. त्यानंतर ती त्याच्या पाया पडते. पार्थही तिला साष्टांग दंडवत घालतो. दोघे वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करत असतात. त्यानंतर तो तिच्या मांडीवर झोपून सगळे जुने क्षण आठवतो आणि भविष्याची स्वप्न रंगत असतो. तर या मालिकेमध्ये त्या दोघांना पण सर्वार्थाने एकत्र यायचं असतं. पण त्याआधी काव्या बोलते की आपण आपल्या उशांच्या पोझिशन कायमच्या बदलूया. काव्या आणि पार्थ रात्री झोपताना एकमेकांच्या विरुद्ध दिशेला झोपायचे. ते आता बाजूबाजूला उशी ठेवून एकत्र साथ द्यायची ठरवतात. पार्थ काव्याला जवळ घेतो आणि तिला 2 गुलाब देतो. एकमेकांना चुंबन करून देताना सिनेमाप्रमाणे गुलाब तोंडावर असतात म्हणून त्यांनी ती गुलाबी आणलेले असतात. पार्थचे हे विचार ऐकून काव्य जोरजोरात हसते. दुसरीकडे जीवाच्या दरवाजाला मिथुन काकांनी थाप मारलेली असते. ते खास त्याच्यासाठी दूध घेऊन आलेले असतात. जीवा वैतागतो आणि जबरदस्तीचे दूध पितो. त्यानंतर तोही नंदिनीला जवळ घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्यापूर्वी ती दोघं त्यांच्या बेडवर ठेवत असलेली बेडशीट काढून टाकतात. त्यामुळे त्या दोघांमधलं अंतर आता दूर होणार असतं. जीवा नंदिनीच्या जवळ जाणारी इतक्यात त्याच्या पोटात गुडगुड होतं. त्यामुळे त्याचा रोमांस फेल होतो. आणि आता बघूया पुढच्या